अभिनेत्री निवेदिता शराफ यांच्या ड्रायव्हरला किरकोळ वादातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे। याशिवाय त्या व्यक्तीने निवेदिता यांनाही धमकावल्याचं समोर येत आहे। मुंबईच्या विलेपार्ले भागात ही घटना घडली आहे। रविवारी रात्री 10च्या सुमारास विलेपार्ले इथून त्या शूटिंग संपवून घरी परतत होत्या। मात्र याचवेळी त्यांच्या गाडीला मागून दुसऱ्या गाडीने जोरदार धडक दिली। याचवेळी गाडी ठोकणाऱ्याने त्यांच्या ड्रायव्हरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तर ड्रायव्हर अजयला शिवीगाळ करत त्या व्यक्तीने मारहाण केल्याची तक्रार देखील अभिनेत्री निवेदिता शराफ यांनी केली आहे। याचबरोबर अभिनेत्रीलाही धमकावलं आहे। या घटनेची तक्रार जुहू पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली। त्या गाडीची नोंदणी ही नाशिकची आहे। या घटनेत अभिनेत्री निवेदिता शराफ या थोडक्यात बचावल्याचंही बोललं जात आहे। ही घटना समोर येताच निवेदिता शराफ यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे। निवेदिता शराफ यांनी मराठी सृष्टीला एका मोठ्या उंचीवर आणलं आहे। मात्र आज हीच अभिनेत्री असुरक्षित असल्याचं बोललं जात आहे। निवेदिता शराफ या आजही कलाविश्वात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत। मात्र याच हरहुन्नरी अभिनेत्रीसोबत असे वाईट प्रसंग घडणे म्हणजे घृणास्पद असल्याचं म्हटलं जात आहे। तर तुम्हाला अभिनेत्री निवेदिता शराफ यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।